दिवसात ब्रिटिश सरकारचा एक अतिशय कडक शिस्तीचा अधिकारी, ज्याने प्रत्यक्ष एक सशस्त्र बंड अत्यंत शिताफीने मोडून काढलं हम्म. आणि रात्रीच्या वेळी समाजाचे सगळे प्रस्थापित नियम मोडून काढणाऱ्या अत्यंत गुप्त म्हणजे अगदी अंडरग्राऊंड बैठकांचा सूत्रधार. एकाच व्यक्तीच्या आयुष्यात ही दोन इतकी परस्पर विरोधी टोकाची रूपं असू शकतात यावर म्हणजे पटकन विश्वासच बसत नाही. नाही, खरंच. म्हणजे हा असा एक विरोधाभास आहे ना, जो एखादा काल्पनिक कथेला किंवा चित्रपटाला सुद्धा मागे टाकेल. पण कसे, ही कोणती कथा नाहीये. हा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातला एक अत्यंत वास्तव आणि महत्वाचा भाग आहे. नक्कीच. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अत्यंत गूढ आणि तितक्याच प्रगल्भ ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणाचं आपलं जे मिशन आहे ते एका अशाच असामान्य व्यक्तिमत्वाला समजून घेण्याचं आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर. आजकाल आपण मल्टीटास्किंग या शब्दाचा खूप वापर करतो बघा. हो, खूपच. एकाच वेळी 2-3 प्रकल्प हाताळणाऱ्या व्यक्तीचं आपण कौतुक करतो. पण विचार करा, एकच व्यक्ती उत्तम प्रशासक, गुप्त क्रांतिकारी संस्थांचा संस्थापक आणि मराठी भाषेचा पाणिनी असा तिहेरी प्रवास कसा काय करू शकतो? या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच आजच्या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि यातली सर्वात रंजक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहितीये? दादोबांचं काम केवळ वरवरचं नव्हतं. त्यांनी भाषा आणि समाज या दोन्ही गोष्टींचा थेट पाया रचण्याचं काम केलं. त्यामुळेच हा विषय इतका आकर्षक ठरतो. बरोबर. मग आपण त्यांच्या सुरुवातीच्या प्रवासापासून सुरुवात करूया. म्हणजे त्यांची जडणघडण कशी झाली? हो, त्यांची कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी खूप रंजक आहे. 9 मे 1814 रोजी मुंबईत एका वैश्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचं जे मूळ गाव होतं ते वसईजवळचं तरखड. पण इथे खूपच वेगळी माहिती अशी की त्यांनी तरखडकर हे आडनाव कधीच वापरलं नाही, बरोबर? हो, तर प्रार्थना समाजाचे संस्थापक आत्माराम पांडुरंग आणि भास्करराव हे त्यांचे अतिशय प्रसिद्ध असे भाऊ. त्यामुळे घरातूनच त्यांना एक वैचारिक बैठक मिळाली होती. आणि त्यांच्या शिक्षणाचा प्रवासही खूप लक्षवेधी आहे, असं या नोट्समध्ये दिसतंय. जुन्या पद्धतीच्या पंतोजींच्या शाळेपासून त्यांनी सुरुवात केली आणि पुढे ते थेट एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटसारख्या त्या काळातील अतिशय प्रतिष्ठित आणि आधुनिक संस्थेत पोहोचले. हो, आणि तिथेच त्यांच्यातल्या भाषा तज्ज्ञाचा जन्म झाला असं म्हणता येईल. कारण इंग्रजी, संस्कृत, फारसी आणि गुजराती यासारख्या वेगवेगळ्या भाषांवर त्यांनी विलक्षण प्रभुत्व मिळवलं होतं. बापरे, इतक्या भाषा? हो, आणि हेच बहुभाषिक ज्ञान त्यांच्या पुढच्या कारकिर्दीचा पाया ठरला. म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरुवातीला त्यांनी माळव्याच्या जावरा संस्थानाच्या नवाबाचे खाजगी शिक्षक म्हणून काम केलं. अच्छा. त्यानंतर एल्फिन्स्टन आणि सुरत येथे इंग्रजी शिक्षक म्हणून त्यांनी ज्ञानदानाचं काम केलं. आणि एक खूप महत्वाची घटना म्हणजे 1846 मध्ये जेव्हा बाळशास्त्री जांभेकरांसारख्या महान विचारवंताचं निधन झालं, तेव्हा त्यांच्या पश्चात ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदाची धुरा दादोबांनीच अत्यंत समर्थपणे सांभाळली. आता बघा, इथपर्यंतचा जो प्रवास आपण ऐकतोय त्यावरून एक शांत वृत्तीचा, भाषांवर प्रेम करणारा आणि ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारा एक विद्वान शिक्षक अशी त्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. बरोबर. पण 1852 मध्ये या कथानकाला एक अचानक कलाटणी मिळते. या एका भाषातज्ञाला थेट अहमदनगर येथे उपजिल्हाधिकारी म्हणजेच डेप्युटी कलेक्टर आणि दंडाधिकारी म्हणून नेमलं जातं. हो, आणि हा तोच काळ होता जेव्हा प्रशासकीय आव्हाने खूप मोठी होती. तेच तर. आणि तिथेच 1857च्या सुमारास पटाजी नाईक या भिल्लांच्या बंडखोर पुढाऱ्याचं एक मोठं सशस्त्र बंड उभं राहतं. आता इथे आपण हे जरा उलगडून बघूया. एक शिक्षक आणि व्याकरणकार अचानक प्रशासकीय पातळीवर जाऊन चक्क एक सशस्त्र बंड कसं काय मोडून काढू शकतो? हे एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखंच वाटतं ना? नक्कीच. आणि हा प्रश्न पडणं अतिशय स्वाभाविक आहे. कारण कसे ना, आपण अनेकदा असा विचार करतो की बंड मोडून काढणं म्हणजे फक्त तलवारी चालवणं किंवा लष्करी बळाचा वापर करणं. हो, आपल्याला तेच वाटतं. पण 1857चा तो काळ अतिशय अस्थिर होता. ब्रिटिशांना अशा प्रशासकांची गरज होती जे केवळ क्रूर बळाचा वापर न करता परिस्थितीचं अचूक आकलन करू शकतील. आणि इथेच दादोबांच्या शिक्षकी पेशातील जी अंगभूत शिस्त होती ना, तिचा खूप मोठा उपयोग झाला. म्हणजे त्यांनी फक्त सैन्य पाठवून ते बंड चिरडलं नाही. अजिबात नाही. त्यांनी केवळ फौजा पाठवल्या नाहीत,
तर त्यांनी स्थानिक भिल्ल समाजाच्या मूळ समस्या समजून घेतल्या, बंडखोरांची रसद कशी तोडायची याची अत्यंत अचूक रणनीती आखली आणि मानवी मानसशास्त्राचा वापर करून अतिशय कुशलतेने ते बंड हाताळलं. अरे वा, म्हणजे एका अभ्यासकाने फक्त पुस्तकी ज्ञान न ठेवता त्या ज्ञानाचा अत्यंत व्यावहारिक आणि आक्रमक वापर प्रशासनात केला तर अगदी तंतोतंत. ज्ञानाचा व्यावहारिक वापर कसा करावा याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि त्यांच्या याच प्रशासकीय कौशल्याची आणि शौर्याची दखल घेऊन तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर हा अतिशय मानाचा किताब बहाल केला. क्या बात आहे. म्हणजे एक प्रगल्भ विचारवंत प्रत्यक्ष रणांगणावर किंवा प्रशासकीय पेच प्रसंगातही तितकाच प्रभावी ठरू शकतो हे त्याने सिद्ध केलं. होय. पण या कथेचा खरा थ्रिलर आता सुरू होतो. कारण दिवसा एक कडक शिस्तीचा राव बहादूर ब्रिटिश अधिकारी आणि रात्री समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढणारा गुप्त सुधारक, या दोन परस्पर विरोधी भूमिका दादोबांनी कशा पार पाडल्या हे पाहणं खूपच रंजक आहे. हो, कारण त्यांच्या संस्थात्मक कार्याकडे वळताना हा विरोधाभास अधिकच गडद होतो. त्यांच्या सामाजिक कार्याची जी सुरुवात आहे ती 22 जून 1844 रोजी सुरत येथील मानव धर्म सभेच्या स्थापनेने झाली. अच्छा, सुरतमध्ये. हो, दुर्गाराम मनसाराम मेहता यांच्या सहकार्याने त्यांनी ही संस्था स्थापन केली होती. आणि या संस्थेची तत्व अतिशय स्पष्ट होती बरं का. काय होती ती तत्वे? ईश्वर एकच असून तो निराकार आहे, मूर्तीपूजा करू नये, जातीभेद मानू नये आणि सर्वांसाठी ज्ञान आणि शिक्षण असावं. बापरे, 1844 सालचा विचार करता हे विचार केवळ आधुनिक नव्हते तर तत्कालीन सनातनी समाजव्यवस्थेच्या मुळावरच घाव घालणारे होते. अगदी बरोबर. पण यानंतर त्यांनी जे पाऊल उचललं ते अधिकच कुतूहल निर्माण करणार आहे. कारण नोट्सनुसार 1848-49च्या दरम्यान त्यांनी मुंबईत राम बाळकृष्ण जयकर आणि भिकोबा चव्हाण यांच्यासारख्या मित्रांच्या मदतीने परमहंस सभा किंवा ज्याला परमहंस मंडळी म्हणतात ती संस्था स्थापन केली. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही एक पूर्णपणे गुप्त संस्था होती. आता इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. नक्कीच. म्हणजे जर समाज सुधारणा करायची असेल तर ती उघडपणे लोकांमध्ये जाऊन करायला हवी ना. मग परमहंस सभा ही अशी लपून छुपून काम करणारी गुप्त संस्था का होती? हे एखाद्या अंडरग्राऊंड सिक्रेट सोसायटीसारखं वाटतंय. एवढ्या मोठ्या अधिकाराला लपून छुपून सहभोजन का करावं लागलं? जर आपण याला थोडा व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं ना तर या प्रश्नाचं उत्तर त्या काळातील समाजाच्या भयंकर मानसिकतेमध्ये दडलेलं दिसतं. म्हणजे आजच्या काळात कसं आहे, आपल्याला एखाद्या विचाराला विरोध करणं किंवा मतभेद व्यक्त करणं सोपं वाटतं. पण 19व्या शतकात जर एखाद्याने जातीचे नियम मोडले तर त्याला थेट जाती बहिष्काराला सामोरं जावं लागत असे. हो, वाळीत टाकण्याची पद्धत. अगदी तेच. जातीतून बाहेर काढणं हे त्या काळात मृत्यूहूनही भयंकर मानलं जायचं. एखाद्या व्यक्तीला वाळीत टाकलं तर कुणी त्याच्या घरी पाणी पित नसे, मुलाबाळांशी विवाह संबंध जोडले जात नसत. इतकंच काय तर अंत्यसंस्कारालाही कोणी येत नसे. हे ऐकूनच अंगावर काटा येतो खरं तर. विचार करा. आणि अशा भयंकर परिस्थितीत परमहंस सभेचे सदस्य एकत्र बसून सर्व जातीधर्माचे लोक सहभोजन करत असत, पाव खात असत. हे तर तत्कालीन सनातनी समाजाच्या दृष्टीने सर्वात मोठं पाप होतं. म्हणूनच गुप्ततेची गरज होती तर. हो ना. दादोबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना याची पूर्ण जाणीव होती की जर त्यांनी सुरुवातीलाच उघडपणे रस्त्यावर उतरून जातीभेदाला विरोध केला असता तर प्रस्थापित व्यवस्था या विचाराला कोंब फुटण्याआधीच ठेचून काढेल. त्यामुळे ही गुप्तता म्हणजे काही भित्रेपणा नव्हता. ती प्रस्थापितांच्या रोषापासून चळवळीला वाचवण्याची एक अत्यंत विचारपूर्वक आखलेली रणनीती होती. अरे वा, हे म्हणजे अगदी एखाद्या सॉफ्टवेअरच्या बीटा टेस्टिंगसारखं वाटतं मला. बीटा टेस्टिंग म्हणजे कसं आहे, एखादं नवीन आणि क्रांतिकारक तंत्रज्ञान थेट बाजारात आणण्यापूर्वी ते एका बंदिस्त आणि सुरक्षित वातावरणात तपासून पाहिलं जातं. तसाच काहीसा प्रकार दादोबांनी या नवीन सामाजिक विचारांच्या बाबतीत केला असावा. क्या बात है. हे अतिशय समर्पक उदाहरण आहे. खरंच परमहंस सभा हे नवीन सामाजिक विचारांचं एक इन्क्युबेशन चेंबरच होतं. हो ना. तिथे सुरक्षित वातावरणात विचारांची देवाणघेवाण होत होती. जुन्या मानसिकतेच्या बेड्या आतल्यात तोडल्या जात होत्या. आणि याच सभेची तत्त्व स्पष्ट करण्यासाठी दादोबांनी पारमहंसिक ब्रह्मधर्म हा ग्रंथ लिहिला.
पण तरीही ती भीती होतीच. हो तर, समाजाचा दबाव आणि बहिष्काराची टांगती तलवार इतकी होती की 1868 मध्ये जेव्हा त्यांनी धर्मविवेचन हे पुस्तक लिहिलं तेव्हा त्यांना स्वतःचं नाव लपवावं लागलं. अच्छा, मग त्यांनी कोणत्या नावाने ते प्रकाशित केलं? त्यांनी ते एक जगदवासी आर्य या टोपण नावाने प्रकाशित केलं. एक जगदवासी आर्य. एका बाजूला स्वतःचं नाव लपवण्याची सक्ती, पण दुसऱ्या बाजूला स्वतःची ओळख केवळ एका जातीपुरती किंवा धर्मापुरती मर्यादित न ठेवता थेट संपूर्ण जगाचं नागरिक अशी सांगण्याची ती विशाळ दृष्टी. हे नावच त्यांच्या विचारांची उंची दाखवून देतं. निश्चितच. आणि त्यांच्या विचारांची हीच उंची त्यांच्या आयुष्याच्या तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वपूर्ण पैलूमध्ये दिसून येते. आणि तो पैलू म्हणजे त्यांचं मराठी भाषेतील योगदान. होय, ज्यासाठी त्यांना अत्यंत आदराने मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं जातं. अगदी बरोबर. पाणिनी हे जसे प्राचीन भारतातले महान संस्कृत व्याकरणकार होते, ज्यांनी संस्कृत भाषेला नियमबद्ध केलं, तसंच कार्य दादोबांनी मराठी भाषेसाठी केलं. त्यांनी 1836 मध्ये मराठी भाषेचं व्याकरण हे पुस्तक लिहिलं. पण इथे नोट्समध्ये एक थक्क करणारी माहिती आहे. कोणती? जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा दादोबा स्वतः विद्यार्थी होते. त्यांचं स्वतःचं शिक्षण अजून सुरूच होतं. हो, आणि यामधून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि मुद्दा निर्माण होतो. मातृभाषेची अशी कोणतीही अधिकृत आणि सर्वसमावेशक व्याकरण व्यवस्था त्या काळात उपलब्ध नव्हती. अनेक बोलीभाषा आणि लेखनाच्या वेगवेगळ्या पद्धती, यामुळे भाषेमध्ये एक प्रकारचा गोंधळ होता. अशा विस्कळीत भाषेच्या रूपविचाराची अत्यंत स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावण्याचं शिवधनुष्य एका तरुण विद्यार्थ्याने उचललं होतं. म्हणजे विचार करा ना, कॉलेजमध्ये शिकत असतानाच एखादा विद्यार्थी स्वतःच्या मातृभाषेचा अधिकृत व्याकरणाचा पाया रचतो, हे ऐकूनच आश्चर्य वाटतं. हे जणू एखाद्या कॉलेजच्या विद्यार्थ्याने आजच्या काळात ऑक्सफर्ड डिक्शनरीचे सगळे नियम स्वतः बसून लिहावेत तसं आहे. हो ना. दादोबांनी केवळ भाषेवर उपकार केले नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीला एक आकार दिला. आणि हे सामाजिक व्याकरण केवळ एका पुस्तकापुरतं मर्यादित नव्हतं. नक्कीच नाही. त्यांची इतर ग्रंथसंपदा पाहिलीत तर त्यांच्या बुद्धिमत्तेचा आवाका लक्षात येतो. उदाहरणादाखल 1865 मध्ये प्रकाशित झालेलं यशोदा पांडुरंगी हे पुस्तक पाहता येईल. हे पुस्तक मोरोपंतांच्या केकावली या काव्यावरील गद्य समीक्षा आहे. आणि या पुस्तकाचं महत्त्व केवळ एका काव्यावरील टीका एवढंच नाहीये. या एका पुस्तकातून दादोबांनी मराठी साहित्यात समीक्षा या अत्यंत महत्त्वाच्या साहित्य प्रकाराचा पाया रचला. म्हणजे क्रिटिक? हो. समीक्षा करणं म्हणजे केवळ स्तुती किंवा निंदा करणं नव्हे, तर एखाद्या साहित्य कृतीचं तर्कशुद्ध, शास्त्रीय आणि तटस्थ विश्लेषण करणं. दादोबांनी महाराष्ट्राला विचार करायला आणि विश्लेषण करायला शिकवलं. अरे हे विश्लेषणाचा हत्यार त्यांनी सामाजिक प्रश्नांवरही तितक्याच प्रभावीपणे वापरलं. 1857 सालचा त्यांचा विधवाश्रू मार्जन हा संस्कृत निबंध त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. बाबा पद्मनजी यांनी यमुना पर्यटन नावाची मराठीतली पहिली सामाजिक कादंबरी लिहिली होती. हो, ज्यामध्ये हिंदू विधवांच्या दुस्थितीचं वर्णन होतं. बरोबर. आणि या कादंबरीला जोडून दादोबांनी हा निबंध दिला, ज्यामध्ये त्यांनी अत्यंत ठामपणे आणि जुन्या शास्त्रांचे दाखले देत विधवा पुनर्विवाहास शास्त्रीय समर्थन दिलं. केवळ भावनांवर नाही तर तर्कावर आधारित समाज सुधारणा त्यांनी मांडली. याशिवाय त्यांनी अनेक विविध विषयांवर लेखन केलं. म्हणजे 1836 मधील मराठी नकाशांचं पुस्तक, 1860 मधील इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका, 20 कवितांचा ओवी संग्रह असलेला पारमहंसिक ब्राह्मणधर्म आणि लहान मुलांसाठी लिहिलेलं शिशुबोध. बापरे, म्हणजे लहान मुलांच्या बोधकथांपासून ते थेट आंतरराष्ट्रीय तत्वज्ञानापर्यंत त्यांचा आवाका होता. हो, आणि आंतरराष्ट्रीय तत्वज्ञानाचा उल्लेख आलाच आहे तर त्यांच्या एका अत्यंत अद्भुत कामगिरीबद्दल बोललंच पाहिजे. कोणती? 1878 मध्ये त्यांनी इमॅन्युअल स्वीडनबर्ग या पाश्चिमात्य तत्वज्ञानाच्या ग्रंथावर चक्क इंग्रजीतून एक ग्रंथ लिहिला. एक मिनिट, युरोपियन तत्वज्ञानावर इंग्रजीत ग्रंथ, तोही 19व्या शतकात? हो, आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ज्या काळात आजच्यासारखं इंटरनेट नाही, माहितीची जागतिक साधनं नाहीत, तेव्हा एक भारतीय अभ्यासक एका युरोपियन तत्वज्ञानाच्या विचारांवर अत्यंत सखोल समीक्षा लिहितो. आणि केवळ लिहितोच असं नाही, तर त्या युरोपियन साहित्याच्या विश्वात त्यांच्या या ग्रंथाची मोठी प्रशंसाही होते. अरे वा, हा महाराष्ट्राच्या बौद्धिक क्षमतेचा जागतिक पातळीवर झालेला एक मोठा सन्मानच म्हणायला हवा.
एकाच माणसाने एकाच आयुष्यात किती वेगवेगळ्या आघाड्यांवर यश मिळवावं याचं हे उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. शिवाय त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील घडामोडीही लिहून ठेवल्या. 1846 पर्यंतचं त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते का प्रियोळकर यांनी 1947 मध्ये प्रसिद्ध केलं. अव्वल इंग्रजी काळातलं हे जवळजवळ एकमेव महत्वाचं आणि सविस्तर आत्मचरित्र मानलं जातं. हो, आणि या सर्व ऐतिहासिक नोंदी अत्यंत स्पष्टपणे दर्शवतात की दादोबांचं काम हे केवळ वरवरचं नव्हतं. त्यांनी कोणत्याही गोष्ट केवळ लोकप्रियतेसाठी केली नाही. त्यांनी भाषेच्या मुळाशी जाऊन व्याकरण शोधलं, समाजाच्या मुळाशी जाऊन मानवी एकतेचा धर्म शोधला आणि प्रशासनात राहून न्यायाची अंमलबजावणी केली. 17 ऑक्टोबर 1882 रोजी दादोबा पांडुरंग तरखडकर या एका महावृक्षाचा अंत झाला. पण त्यांच्या जाण्यानं जे मागं राहिलं ते एखाद्या मोठ्या खजिन्यापेक्षा नक्कीच कमी नाही. एक निडर प्रशासक म्हणून त्यांनी राखलेली कायदा आणि सुव्यवस्था, परमहंस सभेच्या माध्यमातून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत पेटवत ठेवलेली समानतेची ज्योत आणि मराठी भाषेचा पाणिनी म्हणून त्यांनी आपल्या मातृभाषेला दिलेला भक्कम पाया. त्यांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सामाजिक जडणघडणीला जी गती दिली ना, तिचं मोल शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. हो ना. आजच्या या चर्चेतून इतिहासाच्या पानांमध्ये दडलेल्या एका खऱ्या मल्टीटास्कर आणि प्रगल्भ विचारवंताच्या आयुष्याबद्दल नक्कीच काहीतरी नवीन आणि रंजक शिकायला मिळालं असेल अशी आशा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत नवीन गोष्टी शोधत रहा आणि ज्ञानाचा हा प्रवास असाच सुरू राहू द्या.